स्वागतम आणि धन्यवाद। निसर्गाने नटलेल्या आणि परशुरामाच्या पदच पावरशत झालेली ही दापोली नगरी। या दापोली नगरीमध्ये शिरखल हे पुण्य असं गाव आणि या पुण्य गावामध्ये आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटात आणि मोठ्या थाटात या ठिकाणी साजरा होतोय। याबद्दल माझ्या मंडळातर्फे तुम्हाला सर्व गावकऱ्यांचे लाख लाख आभार मानतोय। कारण बघा आणि शिरखल गाव म्हटल्यानंतर एक समाधान वाटतं। बघा माझ्या समोर जे वारकरी संप्रदायाचे लोक बसले ते आमचं मोठं भाग्य। कारण आज या ठिकाणी तुम्ही माझ्या समोर बसला आणि या प्लेटीवर बसतो एक कुठला मुलं तरी माझ्या आई वडिलांची कुठली माझ्या गुरूंची कुठली म्हणून सन्मानाची खुर्ची आज मला तुमच्यामुळे भेटली म्हणून जोरदार कुठेतरी टाळ्या वाजवा। बघा हनुमान जन्मोत्सव या ठिकाणी साधारण साजरा झालाय आणि या हनुमान जन्मोत्सव निमित्त पारंपरिक डबलवारीचं तुम्ही आयोजन केलं आणि अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी बघायला भेटलं। आता पारंपरिक वारी म्हणजे माझे प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय त्रिमूर्ती आधारित प्रासादिक भजन मंडळ जोगेश्वरी स्वप्नील गोसावी बुवा त्यांना पक्वाज साथ करता येते। महाराष्ट्रातील नामवंत पक्वाज वादक सन्माननीय मनीष घाडीगावकर आणि त्यांना तबला साथ करता येते सन्माननीय विघ्नेश केली। मी स्वतः श्री ब्राह्मणगाव प्रासादिक भजन मंडळ तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग सध्या राहणार ते वसतिस्थान मुंबई महाराज मी बुवा स्वतः अमित अभिमन्यू वराडकर आणि मला पक्वान साथ करता येतील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे पक्वाज वादक कुमार देवदत्त घाडीगावकर तसेच मला तबल्यासाठी साथ करता येते मालाडच नव्हे मुंबईच नव्हे सिंधुदुर्गच नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये त्याने आपल्या कमी वयामध्ये आपलं नाव सार्थक केलं असे सन्माननीय साई कसबले त्यांचे माझ्या मंडळातर्फे लागण्यात स्वागत करतोय। तसेच मला चक्की साथ करता येते दशावतारी कलावंत आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे चक्की वादक कार्तिक गोसावी माऊली यांचंही माझ्या मंडळातर्फे स्वागत करतोय। तसेच आमची मालाडची शान अर्णव मेस्त्री यांचे माझ्या ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळातर्फे स्वागत। तसेच बघा हा कार्यक्रम ज्यांनी या ठिकाणी केलाय ते गावचे सन्माननीय अध्यक्ष बघा जय हनुमान ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ शिरखल गाववाडी आणि याचे अध्यक्ष आहेत सन्माननीय श्री यशवंत शिंदे यांचे सचिव आहेत सन्माननीय विजय जंगम तसेच सहसचिव आहेत संतोष सुर्वे तसेच खजिनदार आहेत संतोष मोरे तसेच या गावातील अनेक कार्यकारी मंडळ ग्रामस्थ माझी माता भगिनी या सर्वांचं माझ्या ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळातर्फे लाख लाख आभार मानतोय। तसेच या ठिकाणी गुरुबंधू सन्माननीय प्रचंड जेजे माऊली हे युट्यूबद्वारे त्यांचं माझ्या ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळातर्फे लाख लाख स्वागत करतोय। तसेच आमचे मार्गदर्शक सन्माननीय नितीन पवार साहेब हे या ठिकाणी या डबलबंदीचा आस्वाद घेण्यासाठी आहे त्यांचं माझ्या ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळातर्फे लाख लाख स्वागत करतोय। बघा साईराम शिंदे नाथपुडा आणि गणपतीपुडा माजी अध्यक्ष त्यांचे वडील भिकाजी सकाराम शिंदे यांचंही माझ्या मंडळातर्फे लाख लाख स्वागत करतोय। जमलेल्या तुम्हाला सर्व भजन रसिकांचे माझ्या ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळातर्फे स्वागत करतोय। अवघ्या साऱ्या जगताचे हात दैवत गणपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत परस्त्रीला माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून धर्मरक्षक संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझी ग्रामदेवता आई
समजलं की शिरखल गावाची ताकद काय ती बघा. काय असतं माहित आहे, शून्यातून शून्य गेलं, शून्यातून शून्य गेलं, राहिलं शून्य. आणि तुमच्यासारखे भजन रसिक मिळणं हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. जोरदार एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद. काय बुवांसारखा मी काय कारण इथे आल्यावर मला समजलं की तुम्ही पारंपरिक डबल बारीचे शौकीन आहात. गेली 22 वर्ष अखंडतेने तुम्ही पारंपरिक डबल बारी ठेवता. त्याच्यामुळे वायफळ बोलणं हे माझ्या मताला पटत नाही. कारण तुमच्यासमोर तुम्ही भजन रसिक आहात, तुम्हाला भजन काय द्यायचं याच्यावर मी जोर धरणार आहे. तो जोरदार तुमच्याकडे टाळ्या वाजवा. कारण काय माहित आहे, तू इथे आल्यावर एक समाधान वाटलं. माझी पारंपरिक पहिलीच डबल बारी, पण तुम्हाला शब्द देतोय, एकही माणूस म्हणणार नाही की या मुलाची पहिली डबल बारी आहे. हा शब्द देतोय आणि भजनाला सुरुवात करतोय. सात स्वराने केली प्रार्थना, सात स्वराने केली प्रार्थना, गणराया तुम्ही यावे नर्तना, गणराया तुम्ही यावे नर्तना, रंगमंच पिया विष्णुराजा, रंगमंच पिया विष्णुराजा, आय भिरुदे भिरुदे, आय भिरुदे भिरुदे, उजळली त्रिभुवने प्रकाशनी सारीवने, उजळली त्रिभुवने प्रकाशनी सारीवने, छंदभूमी हृदयाच्या तालावरी नाचे गणेश, नागती पैगणे, हृदयाच्या तालावरी नाचे गणेश, नागती पैगणे, पैगणे, पैगणे. धन्यवाद. सदा सर्वदा तुला स्मरावे, तुझे तुझपाशी येऊनी काय ते मागावे, येऊनी तुझे मंगलनाम ओठी उडावी. हॅलो. विघ्नहर्त्यासी शरण जावे, जन्मो जन्मांतरीचे सार्थक भावे, सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा तुला स्मरावे. ओम गंगणपतये नमः.
ज्ञान दे पंढरीनाथ वक्रतुंड विघ्नहर्ता गणपती गजानन ब्राह्मण देव श्री सत्यनारायण हरी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य राजू धुमाळ ठीक आहे काय बुवा बोलता बोलता बोलून गेले की हनुमान जयंती बुवा कसं आहे माहित आहे जयंती त्यांची साजरी केली जाते ज्यांचा अंत होतो हनुमान बजरंग बली चिरंजीव आहे चिरंजीव त्यांना मरण नाही बरोबर ताई बरोबर तर हनुमान जन्मोत्सव आज जो आपण साजरा करतोय ना तो जन्मोत्सव जयंती नाही जयंती कोणाची असते त्यांचा अंत होतो आणि आपल्या 33 कोटी देवांमध्ये बजरंग बली हे अमर आहेत अमर त्याच्यामुळे जयंती नाही हा जन्मोत्सव आणि या जन्मोत्सवाच्या तुम्हा सर्वांना राममय भगवमय आणि हिंदूमय शुभेच्छा जोरदार टाळ्या वाजवा एकदा कारण काय माहित आहे आज जर काही जेव्हा आम्हाला जिवंत ठेवत असेल ना तर तुमच्या टाळ्या कलाकाराला ना फक्त टाळ्यांची गरज असते बाकी कशाची आम्हाला भूक असते भूक तुमच्या टाळ्यांची आणि जेव्हा तुम्ही टाळ्या देता ना ते आमचं पोट भरतं आणि तुम्हाला वाटत असेल की आज आमचं पोट भरलेलं असावं तर बिनधास्त तुम्हाला तुमच्याकडे जेवढ्या टाळ्या आहेत त्या टाळ्या आम्हाला द्या तोच आमचा पुरस्कार आहे तोच आमचा सन्मान आहे आणि तीच तुम्ही दिलेली प्रेमाची पावती आहे आमच्यासाठी धन्यवाद भजनाला सुरुवात करतो बाकी बुवांसारखं काही बोलणार नाही पण बुवा जे जे काही फक्त बोलले ते मुद्दे खोडणार पण ते हळूहळू कारण हे पारंपरिकता मला जपायची आहे मला बुवांसारखं नाही ते ऑर्केस्ट्रा करायचं आहे ना तुम्हाला बोर करायचं आहे मला भजन काय असतं बुवा बोलले ना तो इलो तो भजन करतो खरोखरच मी भजनच करू गेले कारण तुमच्याकडे भजनच चालतात मागा माहीत आहे पारंपरिक डबल बारी ठेवणं कोणाची खायची गोष्ट नाही त्याच्यासाठी धाडाडीचं मंडळ लागतं आणि ते मंडळ आज माझ्या डोळ्यासमोर आहे जोरदार टाळ्या तुमच्यासाठी ठीक आहे भजनाला सुरुवात करतोय घन घन माला नभी दाटल्या कोसळती घन घन माला नभी दाटल्या कोसळती घन घन माला नभी दाटल्या कोसळती
सावळ राम राम कृष्ण हरी काय भजन करूया. मी बुवांसारखं पहिलेच बोलतो, जास्त बोलणार नाही, पण बुवांनी काय काय बोललं ना तेवढं बोलणं भाग आहे. म्हणजे ते आता इथे पारंपरिक बारी, बुवा तू म्हणतोय की तू पहिल्यांदाच पारंपरिक बारी करतोय, मी पण पहिल्यांदा पारंपरिक बारी करतोय, पण तू जी बारी केलीस ना मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, कारण मी बोलणार नाही. ही पारंपरिक बारी होती की 2020 बारी होती? त्या बुवांनी जी बारी केली ती, अरे बुवा किती बोललास, किती ऑर्केस्ट्राची गाणी. तुला काय म्हणतं ही गावातली महिला आहे, त्यांना काही नवीन नवीन गाणी माहिती नाही काय? अरे तुझ्यापेक्षा जास्त त्यांच्यावर आता त्यांनी सर्च मारलं इंस्टाग्रामवर तर किती गाणी त्यांची असतील. तू त्यांना म्हणून दाखवायची काही गरज नाही. अरे नवीन गाणी कशाला म्हणतो? अरे म्हणणं एखादं गाणं दाखवतो मी तुम्हाला, म्हणणं, कारण समोर वारकरी बसले, पारंपरिक बारी आहे बघा, अशी गाणी म्हणणं. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा. धन्यवाद. सांगण्याचं तात्पर्य काय माहिती आहे की भजन पारंपरिक बारी ती तशी व्हायला पाहिजे. समोर वारकरी लोक बसली, हिंदी मिंदी गाणी पारंपरिक बारीची शोभा नाही. तुम्हाला म्हणतोय की परशुराम बुवांनी, कदम बुवांनी हे केलं, अरे हे केलं होतं, तुम्ही ऐकलात कधी? ही हिंदी गाणी की गाणी, ही 2020 बारी असेल ना तर ते ठीक आहे, पण अशी हिंदी गाणी म्हणजे हा नाच गाणं ऑर्केस्ट्रा झालं हो. आणि तुम्हाला ऑर्केस्ट्रा ठेवायचं असेल तर तुम्ही पारंपरिक बारी कशाला ठेवली असती? ठेवलं असतं ना ऑर्केस्ट्रा. पण तुम्हाला परंपरा जपायची होती, तुम्हाला सन्मान जपायचा होता. तुम्हाला हिंदू संस्कृती काय असते हे आजूबाजूच्या गावातल्या लोकांना किंवा महाराष्ट्राला दाखवायचं होतं, म्हणून गेली 22 वर्ष तुम्ही पारंपरिक बारी करता, बरोबर? बघा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना थोडीशी फाटेल, स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना थोडीशी फाटेल, पण ज्या दिवशी तुमचं अस्तित्व निर्माण होईल त्याला साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल, साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल, साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल. अशोक शिंदे यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. विशाल शिंदे
यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. तसेच सन्माननीय अतुल दरेकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक. विजय जंगम यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक. निनाद म्हापुसकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक. हेमंत शिंदे यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक. आणि भास्कर जगताप यांच्याकडनं बहुमूल्य पारितोषिक आलंय. माझ्या ब्राह्मण प्राथमिक भजन मंडळातर्फे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा मला बोलताना काय बोलले तो दाढीवालो येणार बोलला आणि काहीतरी दुसरा काहीतरी बोलला मला. आसाराम बापूच्या फवाऱ्यापुरती असं काहीतरी बोलला. एक गोष्ट सांगते तुम्हाला बघा, आज दाढी हे आपल्या महाराष्ट्राचं प्रतीक आहे, प्रतीक आणि एक सन्मान आहे. बुवा काय बोलले की दाढी वाढवले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज समजू नका. मुळीच समजणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज मुळीच समजणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज होणे फक्त एकदाच होऊन गेले, परत छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. पण मी बुवांना एकच सांगतोय, जर आमच्यासारख्या मुलांकडे बघून तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराज आठवत असतील तर हा जन्म काय, अरे येणाऱ्या अवघे 7 जन्म जर असेल ना तर दाढी वाढून फिरणार, दाढी वाढून फिरणार, दाढी वाढून फिरणार. अरे दाढी वाढवल्यामुळे काय, अरे महाराष्ट्राची संस्कृती जपतोय ना आम्ही दाढी वाढवल्यामुळे. प्रत्येक बघा, ख्रिश्चन असेल तर तो त्याचा धर्म सांभाळतोय, मुसलमान असेल तर त्याचा धर्म सांभाळतोय. आणि आपली हिंदू संस्कृतीची पोरं आहे ना कुठेतरी गुदमरत पडली आहे. बघायची दाढी बघितल्यात होय, तो कोण नक्की समजायचो, हिंदू समजायचो, मुसलमान समजायचो की ख्रिश्चन समजायचो. अरे फॅशन जरूर करा ना, त्याबद्दल कोण नाही. आज आम्ही पण फॅशन करतो ना, पण ही आमची फॅशन मराठमोळी, ही फॅशन मराठमोळी आहे. आणि तुम्ही जी करता ना ती पाश्चात्य संस्कृती, हे करू नका. जास्त बोलत नाही, रुपावलीकडे वळतो. कारण त्याने केलं तेच जर मी केलं मग काय फरक नाही ना त्याच्यात आणि माझ्यात. मला तुम्ही भजन करण्यासाठी बोलवलं, नक्कीच भजन करणार. जरा तबल्याचा बाया वाढवा. आणि एक गोष्ट राहून गेली, इथे आल्या तुम्ही सर्व माऊलीने जे उत्तम प्रकारचं जेवण आम्हाला दिलं त्याबद्दल लाख लाख आभार तुमचं. खरोखरच खूप दमून आलो होतो, खूप लांबचा प्रवास करून आलो, पण ज्या प्रेमाने ज्या आपुलकीने तुम्ही जेवण वाढलात, खरोखर त्या हनुमंताचरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड असं आयुष्य देवो आणि असंच सत्याने तुमच्या हातून घडत राहू. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आमच्या बुवांचे वडील सन्माननीय बुवा शंकर गोसावी या ठिकाणी आले. त्यांचे माझ्या ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळातर्फे लाख लाख स्वागत करतोय. तसेच उमेश शिंदे साहेब यांचे माझ्या ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ स्वागत रुपाईला सुरुवात करतोय. काय बघा, जो विठ्ठल परमेश्वर ज्या विटेवरती उभा आहे ना, ती विटेला 6 बाजू आहेत. 6 काम, क्रोध, मोद, लोभ, मद, मत्सर हे विकार आहेत, विकार. आणि ते विकार त्या पांडुरंगाने आपल्या पायाखालती ठेवलेले आहेत, बरोबर. आणि त्याने काय सांगितलंय की हे विकार आपल्या अंगातनं काढून टाका. आणि विठ्ठल या नामामध्ये शक्ती आहे. ते जे रूपाच्या अभंगातून तुमच्यासमोर सादर करतोय. रूप पाहता पाहता लुचनी, रूप पाहता पाहता लुचनी, रूप पाहता पाहता लुचनी.
झाले झाले सुख झाले झाले सुख झाले हो दादा रूप सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी होत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी धन्यवाद. मला बुवा बोलले की मालाडवरनं वाघ आलाय वाघ. बुवा बोलले की मला मालाडवरनं वाघ आलाय. बुवा वाघ विषय काय नाही. आपण आज आलोय ना ते हनुमान भक्त म्हणून आलोय, वाघ नाही. आज आम्ही देवाचे भक्त म्हणून आलोय. आणि वाघ कोण नसतात. वाघ दोन असतात. योग वाघ जंगलात असतात आणि योग वाघ पिंजऱ्यात असतात. मी तर वाघ नाही. आता तुम्ही ठरवा. ह्यो आता भजन करून गेलो तो वाघ खसलो जंगलातलो की पिंजऱ्यातलो. आणि माका वाटतं त्याने भजन केल्यानंतर तुमका समजला ह्यो पिंजऱ्यातलोच असतो, ह्यो जंगलातलो नाही. माका सांगता दाढी. अरे दाढीचा विषय काय बघा. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाव काय त्यांचं, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, बरोबर. त्यांना दाढी आहे, दाढी आहे त्यांना. ते तर जाऊ द्या. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब त्यांना पण दाढी आहे दाढी. ते तर जाऊ द्या. अखंड हिंदुस्थानाचे आपल्या महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांना पण दाढी होती, आहे दाढी. अरे एवढंच जाऊ द्या. ज्याने परस्तीला माते समान मानलं, आईच्या स्वप्नातलं स्वराज्य त्याने निर्माण केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना सुद्धा दाढी आहे बुवा. मग आम्हाला दाढी आहे तर वावगं काय रे. दाढी आहे तू ठेवून बघ ना दाढी. ह्याला दाढी नाही येणार. हा दाढीवाला होऊच शकत नाही. ह्याला फक्त एवढंच, बाकी काय विषय नाही. दाढीचा विषय झाला. आणि बोलतो की ही बारी म्हणजे मी सांगितली अमित वराडकर बुवांना. अरे जे स्पष्ट असेल ना ते बोलायला शिक. माणसाने कसा असावं माहित आहे. शाळेत दोस्ती करावी. माणसाने शाळेत दोस्ती करावी पण दोस्तीत शाळा करू नये. स्वप्नील गोसावी. अरे जी गावी बारी झाली त्याचा राग जर तू इथे काढत असशील तर तुला लक्षात करून ठेवतोय. अरे जी 2020 बारी झाली होती आणि आज पारंपरिक बारी आहे. अरे राग मी करून बाऱ्या करू नको रे. मी तुझ्या त्या बारीला राग काढला नव्हता आणि इथे राग काढायला आलो नाही. आज या मंडळाने पारंपरिक बारी करून भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी आपल्याला बोलवलंय. तुम्ही ते करतोय. तू काय केलंस, रागात बारी केलीस आणि तिथे फसून गेलास रे तू. असं करू नको. कारण काय असतं, भजन असतं हे परमेश्वराचं भजन असं करायचं परमेश्वराचं पोचलं पाहिजे. इथे नाच गाणं. अरे साधा गौतमी पाटीलला पण तू भजनात आणलंस रे रात्री अर्ध्या रात्री. तिचं काय काम भजनामध्ये.
अरे एखादा अभंग म्हण, एखादी गवळण म्हण. ज्या बुवांनी भजनाचा पाया रविला त्या बुवांची गाणी म्हण ना. अरे रात्री अर्ध्या रात्री काय काम हो, मराठमोळी नखरेवाली, स्वॅगजीचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. अरे आजकालच्या पोरींचे नखरे तू जर तू घेशील ना, अरे तू भिकारी होशील, भिकारी. एवढे नखरे आहेत त्यांचे, बरोबर. याला पाहिजे बायको पाहिजे नखरेवाली पाहिजे. अरे 2 दिवस आयटम फिरव आणि बघ त्यांना घेऊन जा बाहेर मॉल मिल मध्ये. काय परिस्थिती आता तू करायचं आमच्याची, आमचा लगीन झाला, आमका माहिती आहे बाबा काय असतं आता. बायको नखरेवाली पाहिजे. नंतर बोलता गुलाबी साडी, गुलाबी साडी. अरे या नवरात्रीमध्ये या बायका 9 रंगाच्या साड्या नेसतात. एक साडी जर घ्यायला जाशील ना तर तुझं सगळं पाकिट खाली होईल. 5-5 हजाराच्या साड्या नेसतात त्या बायका, बरोबर. आणि बोललो बरोबर. हा गौतमी पाटीलचं गाणं ह्या बुवाकडे. मी या तुमका गौतमी पाटील दिवचाही नाही. माझ्या भजनातनं संगीत रत्न विलास पाटील बुवा, अरे कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, काशीराम परब बुवा. अरे यांच्यासारखं माझ्याकडनं या. गौतमी पाटील पाहिजे ना, गौतमी पाटील आणलेली आहे तुमच्यासाठी. काय जोगेश्वरनं ह्याच्याकडनं नाच गाणा, यांना पैसे द्या, जंबुरा नाच म्हणा. बघापासून नाचतो तो. आता अजून पेटतो पण त्याला सांगतोय ही 2020 भारी. हय तुझे खेळ नाही चलायचे. हय तू कितीही खेळलाय ना तर हे लोकांना भजनच व्हाय रे. त्याच्यामुळे ते गोष्ट नाही. ह्याचे मुद्दे पहिले क्लिअर करतो. मी जास्त काय बोलणार नाही. माझ्या पदार्थ कायच बोलायचंही नाही. तो जो काय बोलायला गेलो ना त्याच बोलतो. काय माहिती माझी एक सवय असा, कुणाचा उष्णा ठेवायचा नाही, लगेच परतफेड करून टाकायची. हे का काय वाटला एकदम चॉकलेट बाय कसं लिहिलंय ना तर लोक माझ्यावर भुलतली. अरे ही भजन रसिक सुज्ञ भजन रसिक आहेत. यांना लोकांना माहित आहे काय माहित आहे, तो गोरो हा ना तो लय उडता. पण काय गोष्ट सांगते, हम काले है तो क्या हुआ दिल वाले है, हम तेरे 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 चाहने वाले है, बरोबर. अरे काळा मिळा काही नसता, मन साब आहे माझा, मन साबा. ह्याचा मन साब नाही. यो गौतमी पाटील वालो, विचार करा ह्याच्यावर लक्ष देणार. गौतमी पाटील वालो ह्याचा भरोसा करू नकात. काय ह्यो रात्री अर्ध्या रात्री पुरतो जायो. ह्याची पुरी रात्र काही नाही, अर्ध्या रात्री पुरतो जीव. त्याच्यामुळे ठीक आहे. बघा आज हनुमान जयंती, गजराच्या माध्यमातून गजर पण कसा आहे हनुमान जयंतीचा. तत्पूर्वी फक्त 2-3 देवावरती गाणे, याच्यासारखं फालतू काय नाही तुमचे. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, जानकी बैठे बस काय आपण जास्त गाणी नाही घ्यायची, कारण आपण लोकांना काय द्यायचं हे ठरवून आलेलो आहे. त्याच्यामुळे फक्त एवढंच सांगतोय की बघा, मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती, मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती, निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव, ज्ञान प्राप्त झालं की जीवन मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान, आणि ज्ञान सोपा मार्ग झालं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. बघा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम आपल्याला भजनात हे सांगायचं आहे कुठे ना कुठेतरी. बघा, माशाची ताकद त्याच्या शेपटीमध्ये असते. माशाची ताकद बघितलात, पाण्यामध्ये मासा असतो ना, त्याची ताकद
त्याच्या शेपटीमध्ये असते, तशीच मगरीची पण ताकद तिच्या शेपटीमध्ये असते, बैलाची ताकद त्याच्या खांद्यामध्ये असते. तुम्हाला गावाला अनुभव असेल, बैलाची ताकद त्याच्या खांद्यामध्ये असते, पण माणसाची ताकद त्याच्या मेंदूमध्ये असतं. माणसाला समजायला पाहिजे मी काय भजन करतोय, कसं भजन करतोय, लोकांना ते आवडतं की नाही, की काय आहे. 2020 भजन वेगळं आणि पारंपरिक भजन वेगळं ना बुवा. गाणी बिणी गातोस ठीक आहे, 2020 तू काय बोललास ठीक आहे, किती मुद्दे तू बोललास, मुद्दे खोडायला जाईल ना तर तुझ्याच मार्गाला लागेल, म्हणून तू जास्त काही मी बोलत नाही. जाऊ दे, ह्याच्या नादात खाय लागतलंय. माका सांगता बुवा 12वी तीनदा नपास झालो. माझ्याकडे बघून तुमका वाटतं 3दा नपास झालं. अरे माझ्याकडे जो पखवाज वाजवतो ना, पखवाज सिव्हिल इंजिनियर माणूस आहे, जोरदार टाळ्या वाजवा. सिव्हिल इंजिनियर माझ्याकडे पखवाज वाजवतो. बघा माझ्याकडे जो मुलगा बसताय ना साई कसबले, जो ढग्या तबला वाजवतो, ढोलकी पट्टू वाजवतो आणि नामवंत आहे, तो आता 12वी मध्ये, त्याने 11वी मध्ये गेल्या वर्षीने 80% घेतले होते आणि आता 12वी मध्ये त्याने परीक्षा दिली आणि या 12वी मध्ये 95% तो घेणार आहे, हे आश्वासन आहे. माझ्या भजनाचे मुलं बसते ना मुलं, हा तो पण मुलगा इंजिनियर आहे, ओंकार तो इंजिनियर आहे. बघा हा मुलगा आहे ना डॉक्टरची परीक्षा दिली, डॉक्टर बनणार आहे आणि हा मला बोलतोय की मी 12वी नपास. अरे विद्वत्ता करणार, जर माझ्या भजनात बसलेले माणसं या लेवलची असेल तर उंच्या खुर्चीवर बसलेला माणूस माझी काय विद्वत्ता असेल, बरोबर. आता यांचं कामाचं झालं तर माझं काम सांगतो मी काय, आणि माझं काम ऐकून तुम्ही जोरदार टाळ्या वाजवशील. माझं काम काय माहित आहे, त्या पांडुरंगाची भक्ती करणे हे माझं पहिलं काम, त्या परमेश्वराच्या पायी लीन होणं हे माझं दुसरं काम, तुमच्यासारख्या भजन रसिकांच्या समोर भगवंताचे गुणगान करणं हे माझं तिसरं काम. आणि हे काम करता करता जरी मला मरण आलं ना, ते मरण मी ऐटीत स्वीकारणार, बरोबर. अरे भजन करण्यासारखं दुसरं पुस्तक काम नाही. बघा एकदा काय झालं, संत गोरा कुंभाराने त्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तर नाचता नाचता स्वतःच्या पोराला पाय तुडवलं. भजनामध्ये एवढा तल्लीन होता रे. आणि तू काय बोलतोय 12वी नपास 13वी नपास, मंडळी तुमच्यासाठी सांगते 12वी पास मी आहे आणि एकदाच 12वी पास झाले. आमच्यात 12वी डबल पास करायची काय हे ना, एकदाच 12वी पास झाले आणि माझे मार्क होत ना ते 62 त्याच्यामुळे माझ्या पोटापुरतं मी पास झाले. काम पण माझ्या पोटापुरता मी करतोय. माझं लगीन झालं, माझी बायको असा, एक छोटासा पोर असा, संसार सुखान चाललो. परमेश्वरानं जितक्या दिल्या तितक्या खूप. आज भजन क्षेत्रात आहे, आई वडिलांनी जे संस्कार दिले त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी अमित वरडकर हे नाव आहे. तुम्ही युट्यूबवर सर्च करा अमित वरडकर, माझी भजनं तुम्हाला दिसतील, बघितलात ना. त्याच्यामुळे ह्याच्या नादाला लागा नका 12वी नपास किंवा काय नपास. माझं शिक्षण भरपूर झालं. ह्यो सांगता मी इंजिनियर आहे. आता माका सांगतो ना मिक्सरचा स्पेलिंग सांग, ह्याचा स्पेलिंग सांग, ह्यो इंजिनियर असा. आता एका इंजिनियरचे प्रश्न तुमका माहीत असतं ते एका विचार आहे. बघा काय काय सांगतो होता, ह्याच्या नादावी लागशात तर मॅड वर्षा त्यापेक्षा लागले नाही परवडला. ठीक आहे, बघा गजराला सुरुवात करतोय. हनुमान जयंती आहे, हनुमान जन्मोत्सव आहे, जयंती नाही. आणि गजराच्या माध्यमातून हळूहळू मनोरंजन करतोय. भावा राग नसावा, लोभ असावा, तुझाच विश्वासू अमित वराडकर. आणि माका काय धमकी दिलं की जर बोलशील तर तिसरी बार तुझ्याकडे या. बघ जंग मैदान में आए हैं, जंग मैदान में आए हैं तो कुछ करके जाएंगे. जंग मैदान में आए हैं तो कुछ करके जाएंगे. अरे कुछ कर ना सके तो मर के जाएंगे, लेकिन मरने के बाद भी एक नया इतिहास लिख के जाएंगे, एक इतिहास लिख के जाएंगे, इतिहास लिख के जाएंगे. अरे वो तुझ्या माहितीसाठी सांगतोय, तुझ्या माहिती सांगती. अरे जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जिस बारूद से ये आग बनते हैं उसे अमित वराडकर कहते हैं, अमित वराडकर कहते हैं, बरोबर. आता तू पेटाय काय पेटवता, कारण विषय काय माका आज भारी पेटवचीच नाही. तू समज अमित वराडकर तुका घाबरलो, तू समज बघा काय करूचा, माका काहीच विषय नाही, मी घाबरलोय मान्य करीन, पण आज माका बारी मेरी पेटवचा नाही. आज माका तुमचं मनोरंजन करूचा. आणि जर इतक्या करून जर मी तुमची मना जिंकले ना तर मी समजत तुमच्या गावामध्ये येऊन मी भजन केलं, कुठे कुठे ना पावन झालं, बरोबर. गजराला सुरुवात करते बघा. राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला, राजा राणीच्या जोडीला
पाच मजले माडीला आहे कुणाचं योगदान, आहे कुणाचं योगदान, आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं बहुपुण्याईने हा तर जन्म तुम्हाला भला, बहुपुण्याईने हा तर जन्म तुम्हाला भला, नको विसरू श्रीरामाला रामनामाच्या गोडीला, नको विसरू श्रीरामाला. बहुपुण्याईने हा तर जन्म तुम्हाला भला, नको विसरू श्रीरामाला रामनामाच्या गोडीला. राम नको ठाट, राम हवा आपल्या हृदयात, हो बघा नुसता राम आपल्या ओठात नको, राम आपल्या हृदयात पाहिजे. आजकालचे लोक बघा अनेक स्त्रियांना आश्वासन देतात, अगं तू माझ्या मनात आहे, तू माझ्या स्वप्नात आहे, आणि त्याची बघायला गेले तर भात 3-4 लपडी असतात त्या पोराची. पण बघा सगळा हनुमंत कसा होता. एकदा काय झालं बघा, सगळ्या हनुमंताला सीतामाई आपल्या अंगणी बसली होती आणि ती काय करत होती बघा, थोडं सिंदूर होता, सिंदूर तो आपल्या मस्तकी लावत होती. हनुमंत आपला गेला आणि काय म्हणतो हनुमंत, अगं आई हे तू काय करतेस, जो तू सिंदूर आपल्या डोक्याला लावतेस ना तरी काय होणार आहे. तेव्हा ते सीतामाई काय म्हणाली, अरे हनुमंता या सिंदूर लावल्याने ना माझ्या प्रभू रामचंद्राचं आयुष्य वाढणार आहे. म्हणून बायका बघा तो सिंदूर आपल्या डोक्यामध्ये भरतात. आपल्याकडे जास्त पद्धत नाही, पण ते भैया लोक वेगळे लोक ते सिंदूर भरतात, बरोबर ना. पण ती पद्धत आपल्या बघा कुंकू लावतात, तो कुंकू नवऱ्याच्या नावाचा असतो. पहिला बघा तो कुंकू एवढा मोठा असायचा बायकांच्या, आता कुठे दिसत नाही. आता काय लो नवऱ्याच्या कॅपॅसिटीनुसार कुंकू छोटं छोटं होत गेलो. पहिला बघा एखादा पुरुष बायकाला मारायचा झोडायचा तरी पण ती बायको त्या पुरुषाबरोबर संसार करायची. आता हिंमत हा काय, आता हिंमत असा एखाद्या पुरुषाने बायकोला बोललो दुसऱ्या म्हणतो डिवोर्स, चल डिवोर्स, दुसरं बघतोय मी बोलतो. पण पहिला कसा होता, मारझोड केली तरी ती माय भगवानी त्या पुरुषाबरोबर नांदायची, बरोबर माऊली. तिने कधी म्हटलं नाही की संसार करणार नाही. हो 4-4 पोरं झाली ना तरी खुलून ती नवऱ्याचं तोंड पण नाही बघायची. आता ह्यो काहीतरी विषय करतो, अरे तोंड नाही बघायची तर पोरं झाली कशी, असो विषय नाही. पण ती ना आपल्या नवऱ्याकडे बघताना आदराने बघायची, हो पाया पडायची. नवरा कामावरनं आला ना की तिला ना पाणी घेऊन जायची बायको. नवरा कामावरनं आला ना की त्याला पाणी घेऊन जायची आणि पाणी द्यायची. आताची बायका नवरा जर कामावरनं आली तर बायकांचं काय चालू असतं दाखवू तुम्हाला बघा. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे विसावे तिथे तू असावे, तुझ्या पावलाने स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या सकाळला बहार, जिथे सावली दूर जाते घराची, तिथे हात तू हात देशील ना, मला साथ देशील ना. बघा बघा हे चालू असतं टीव्हीवर, पण नवरा आला त्याच्याकडे लक्ष नसतो. सन्माननीय आमची बाहुली गुरुबंधू प्रशांत जेठे माऊली यांच्याकडे 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. माझ्या ब्राह्मण भजन मंडळातर्फे आपण स्वीकार करतो. धन्यवाद.
सन्माननीय मनोहर शिंदे यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्याचं पार्सल निघालंय. माझ्या ब्राह्मणदेव ब्राह्मणासाठी धन्यवाद. तर काय झालं बघा, ते हनुमंताने विचारलं आई तू आयुष्य वाढावं म्हणून करतं. ते हनुमंताने काय केलं, तो सिंदूर उचलला आपल्या अंगावर उतरून घेतला. तेव्हा ती सीतामाई हसायला लागली. अरे बेटा काय करतो ते. अगं आई तुझ्या छोट्याचा सिंदूर लावल्याने जर माझ्या प्रभू रामचंद्राचं आयुष्य वाढत असेल तर हा पूर्ण सिंदूर मी माझ्या अंगावर उतरून घेतो. माझ्या प्रभू रामचंद्राला शतकापार आयुष्य भेटावं, शतकापार आयुष्य भेटावं. बघा म्हणून म्हणतो काय, नुसता राम नको ठात, राम हवा आपल्या हृदयात. राम नवदान वरदनाथ, राम चितला बजरंगात. हो बघा हनुमंताने आपली छाती पाडली आणि त्या छातीमधून प्रभू रामचंद्राने सीतामाईचं दर्शन करून दिलं. म्हणून म्हणतोय बघा, राम नवदान वरदनाथ, राम चितला बजरंगात. छाती फाडून हनुमंतानं दाविले राम सीतामाईला, छाती फाडून हनुमंतानं दाविले राम सीतामाईला. नको विसरू रामाला, राम नामाच्या गोडीला. राम गेला वनवासाला, चंड पडेना त्या भरताला. राम गेला वनवासाला, चंड पडेना त्या भरताला. हो बघा राम वनवासाला गेला तेव्हा भरताला चैन पडेना. तो भरत रामरामच्या व्याकुळतेने एकदम कष्टीचा झाला. आणि आजकालचे भाऊ बघा, आजकाल भावाची भावाला कोणाला पडली नाही. पण ज्यावर त्या दिवशी प्रभू रामचंद्र वनवासाला गेला त्या दिवशी त्या भरताने रामाच्या पादुका घेतला आणि त्या राजगादीवर पुजला. त्या राजगादीवर कधी स्वतः बसला नाही. म्हणून म्हणतोय बघा, राम गेला वनवासाला, चैन पडेना त्या भरताला. राजगादीवर पादुका पुजला, लागायला बंधू प्रेमाला. अयोध्येचा श्रीराम माझा कधी भेटेल भरताला. अयोध्येचा श्रीराम माझा कधी भेटेल भरताला. गोरे एक एक चाकून खाई, आपण गोरे फेकून देई. कधी येईल या झोपडीत शबरी रामाची वाट पाही. अयोध्येचा श्रीराम माझा कधी भेटेल शबरीला. अयोध्येचा श्रीराम माझा कधी भेटेल शबरीला. नको विसरू नामाला, राम नामाच्या गोडीला. बघा भुवाने भरपूर गाणी घेतली, फक्त त्या महाराजांवरती गाणी घेतो. छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला. हो बघा अंधार झाली तर त्याला रात्र म्हणतात, अंधार झाली तर त्याला रात म्हणतात. सापाच्या विषारी जातीला नाग म्हणतात. पण मुठभर मावळ्यांना घेऊन स्वतंत्र स्वराज्य स्थापन केलं त्यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाज गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाज गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाज गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं बघा आता बुवांनी काय दिलं तुम्हाला नवीन नवीन गाणी म्हणून दाखवली तर मी पंचरत्नांची आठवण थोडक्यात करून देतो जास्त वेळ घेणार नाही पण काय शाश्वत आपल्याला पंचरत्नांची गाणी बरोबर काकानो बरोबर याने तुम्हाला नवीन गाणी दिली काय दिली कसा विषय असतो दोन्ही बुवांनी काहीतरी वेगळं द्यायचं असतं त्याने तुम्हाला काय दाखवलं कलियुग दाखवला की कलियुगात काय चालतं पण मी सांगतो कलियुगात तरायचं असेल तर काय केलं पाहिजे ते दाखवतो काय काय नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका काय त्याचा ताण त्या गोष्टी त्या बुवाकडे थोडे पाठ आहे का भजन राहतं ना परशुराम पांचाळ बुवा काय म्हणायचे तू सुख करता तू दुःख हरता सुख करता तू दुःख हरता बाप्पा मोरया गजानना बघा सन्माननीय शंकर गोसावी या ठिकाणी आले माझ्या मंडळातर्फे त्यांचे लाख लाख आभार मानतोय तुमचा प्रेममय आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहावा बघा भजनरत्न भजन सम्राट वामन खोपकर बुवा काय म्हणायचे मी खूप कर भजनाचा राजा मी खूप कर भजनाचा राजा शॉर्टकट दाखवायचं आहे कारण काय भजनाच्या गजर चालू आहे आणि पंचरत्नांची आठवण काढणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे बघा ज्यांनी लंडनला जाऊन आपल्या महाराष्ट्राच्या भजनाची संस्कृती जपली ते सन्माननीय संगीतरत्न विलासबुवा पाटील यांची आठवण करतोय बघा पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मानियला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा संत विरुद्ध पंडितांचा सामना रंगला संत विरुद्ध पंडितांचा सामना रंगला पंढरीच्या
चंद्रकांत कदम ज्याने खरोखरच आज भजनामध्ये आम्हाला देवा समान म्हणजे देवच आमचे ते पंढरकीचं पांडुरंगच ते चंद्रकांत कदम त्यांनी भजन एवढं गाजवलं. आज त्यांनी भजनाचं ते वृक्ष वेल वाढवली, त्याची आपण छोटी छोटी फांदी पण नाही आम्ही, पण प्रयत्न काय करतोय की त्यांनी भजन केलं ते भजन थोडंफार काहीतरी शिकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि परमेश्वराने ते यश द्यावं की ते भजन शिकण्याचं. नाहीतर आजकालचे बुवा हे असे राती अर्ध्या राती मला हे बुवा नाही म्हणायचे. म्हणून म्हणतोय बघा 1 2 3 धरून घे हात गावलो तर हो घे 1 2 3 धरून घे हात गावलो तर हो घे. बघा काशीराम परबुवा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात चतुर्थीचा मोकाट, या कोकणात चतुर्थीचा मोकाट, या कोकणात चतुर्थीचा मोकाट. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात चतुर्थीचा मोकाट. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या पंचरत्नांसाठी वाजवा, जोरदार टाळ्या. कारण काय बघा भजन संस्कृती कुठे बिघडत चालली आहे. आता आम्ही तसे वाद नाही की आम्ही पण काही काही 20-12 करतो, पण कुठे ना कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न करतोय. बुवा पण खूप सुंदर आहेत. बुवाने खरोखर सांगितलं बघा ही काय भांडणं आमची तात्विक असतात, स्टेज पुरती असतात. खरोखर स्वप्नील गोसावी माझा मित्र आहे, पण तुम्ही म्हणशाल एका गाडीतनं आलो म्हणून या स्टेजवर सेटिंग करणार, अजिबात नाही. मरण 13 दिवस झाले तरी ह्या का म्हणजे दुश्मनी विसरायचंही नाही. वरती गेलाय ना तर 13व्या दिवशी एका बोलून घेतलंय वरती डायरेक्ट वरती, आणि 13व्या दिवशी स्वर्गात आमची डबल वारी चालू होतली. आणि स्वर्गात पण एका सोडूचं नाही, तर स्वर्गात पण पेट. फक्त इच्छा तेवढी असावी की स्वर्गात 20-20 वारी होईल, पारंपरिक नको. कारण जर तुमच्यासारखे देव जर स्वर्गात माझ्या समोर बसले ना तर मी काय बोला नाही शकत नाही. 20-20 असली ना तर मी बरोबर बोला शकते. होय ठीक आहे. बोरे एक चाखून खाई आंबट बोरे फेकून देई, येईल या झोपडीत शबरी रामाची वाट पाही.
आणि मगाशी बोलून गेले की लेडीजने दिलेलं बक्षीस चांगलं मला कामाला येईल बोलले बुवा, आणि पुरुषांनी दिलेलं बक्षीस रे लेडीजने दिलेलं चांगलं आणि पुरुषांनी ज्यांनी पुरुषांनी याला बक्षीस दिलं पैसे वापस घेऊन जावा, परत तुमच्याकडे ठेवा, बक्षीस मला द्या. अरे बक्षीस देणारा ते बक्षीस पैसे नसतात रे बुवा, ते प्रेम असतं, तो आशीर्वाद असतो. तो लेडीज लोकांचा काय जेंट्सचा काय रे, तुका लेडीज लोकांचे सगळं आवडतात ठीक गोष्ट, पण जेंट्सचा पण आवडत नाही रे. कसले विषय, जेंट्सने लेडीजने दिलेलं बक्षीस पुण्याचं आहे मला चांगलं कामाला येईल, पुरुषांचं पण बोल ना. ठीक आहे, गझलाला सुरुवात करतोय. न आवडलं तर प्रयत्न करेन की तुम्हाला कसं आवडेल ते, पण फालतू काय बोलणार नाही. सत्यनारायणा सत्यनारायणा सत्यनारायणाचे भजन
पण थोडं प्रोत्साहन करावं. टाळांचा प्रकार असा आहे की धिंदा गधाग धिंदा गधाग धिंदा गधाग एक टाळी वाजली पाहिजे. त्यानंतर 2 टाळ, 3 टाळ, 4. ठीक आहे. धिंदा गधाग धिंदा गधाग धिंदा गधाग एक वाजवायचं 2 टाळ वाजणार. या ठिकाणी बक्षीस पैसा फक्त व्यवहारासाठी असतो, बाकी तुम्ही दिलेलं प्रेम आहे. आणि मगाशी जोरदार टाळ्या वाजवा देवदत्त घाडीगावसाठी. उत्तम प्रकारचे पकवान वाजवले. आता तुम्हाला गोष्ट सांगतो की टाळ्या का वाजवाव्या. बघा, तृतीय पंश म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण ज्याला छक्का म्हणतो. तुम्हाला कुठच्या दवाखान्यात डॉक्टरकडे तुम्ही दिसलेत काय? ते नाही दिसणार. एवढं आपल्याला का म्हणून आजारी दिसेल. पुरुष आजारी दिसतील, स्त्रिया आजारी दिसतील, पण ते लोक कधी आजारी दिसत नाही. त्याचं महत्व काय माहित आहे? त्याचे टाळ्या वाजवतात ना, टाळ्या, ते टाळ्या त्यांना निरोगी ठेवतो. बघा, कारण बघा एक दिवशी काय झालं, प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येनं वनवासाला जात होते ना, तेव्हा त्यांना सोडायला अयोध्येतली जनता सगळी गेली. जनता गेली सोडायला, तेव्हा प्रभू रामचंद्र काय म्हणाले? अयोध्येवासियांनो, माझ्या पाठीमागून येऊ नका. या अयोध्येतील जेवढे स्त्रिया असतील आणि जेवढे पुरुष असतील ते मागे अयोध्येमध्ये जावा. तर काय झालं बघा, जेवढे स्त्रिया होते आणि पुरुष असतील त्यांनी ते शब्द ऐकला आणि माघारी गेले. जेव्हा 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येत आले ना, तेव्हा त्यांच्या अयोध्येच्या वाटेवरती त्यांना काही माणूस उभे दिसले. तर प्रभू रामचंद्र म्हणाले, अरे मी तुम्हाला आज्ञा केली होती की अयोध्येत निघून जावा, मग तुम्ही एवढी 14 वर्ष इथं थांबलात का? तेव्हा त्या माणसाने उत्तर दिलं, प्रभू रामचंद्र, ना आम्ही धर्माने पुरुष होतो ना आम्ही धर्माने स्त्रिया होतो, आम्ही तृतीय पंश होतो. तू काय बोलला की जेवढे स्त्रिया असतील तेवढे निघून जावा, जेवढे पुरुष असतील तेवढे निघून जावा. आम्हाला तू बोललाच नाही, म्हणून 14 वर्ष आम्ही इथे थांबलो. तेव्हा प्रभू रामचंद्राने त्याला आशीर्वाद दिला की येणाऱ्या कलियुगामध्ये तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी थांबला,
तेव्हा येणाऱ्या कलियुगामध्ये तुमच्या आशीर्वादासाठी सारी जनता थांबलेली असेल आणि तुमचा आशीर्वाद फलदायी ठरेल. म्हणून बघा आपण ट्रेनमध्ये गेल्यावर त्या तृतीय पंचांना पैसे देतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो, बरोबर. आणि ते टाळ्या वाजवतात, त्या टाळ्यामध्ये ते निरोगी राहतात. म्हणून परमेश्वराने सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे, जोरदार टाळ्या वाजवायला. धन्यवाद. अभंगाला सुरुवात करतोय. अभंग घेतो, गवळण घेतो आणि बुवांकडे येतो. आणि बुवा बोलले भारू नक्कीच शेवटच्या बाजूला भारू सादरीकरण करणार, कारण मला बुवांचं भारू ऐकायचं आहे. बुवा ज्या पद्धतीने तुम्ही बारी केला ती बारी 2020ची बारी होती. बुवा ही पारंपरिक बारी नव्हती. बारी बोलायला पाहिजे पण एवढं बोलायला नाही पाहिजे. बुवा काहीतरी अध्यात्म झाला, गाणी बिणी म्हणून काय जाऊ दे. तुम्ही दुसरी बारी करा, नंतर तिसऱ्या बारीला मी बघतो काय कसं करायचं. धन्यवाद. अभंग घेतोय. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा
करतो. पहिली हरिवाद मुरे, पहिली हरिवाद मुरे, पहिली
कडे घेतो आणि दोन कडे बाहेर देतो. श्री स्वामी